नमस्कार मित्रांनो, आज जवळपास 2 ते 3 महिन्याने व्हिडिओ बनवत आहे. कारण रेग्युलर दररोज व्हिडिओ टाकणं हे शक्य होत नव्हतं. मग त्याच्यामुळे म्हटलं चला आज भरपूर दिवसानंतर व्हिडिओ टाकूया. कसं फिरस्ती शेळीमध्ये कसं बिनधास्त खातात शेळ्या, पहा तुम्ही. आपण शेळ्यांना काय आहे, जास्त काय लागत नाही. थोडंफार चारा, थोडंसं फिरवलं की शेळी एकदम तंदुरुस्त राहते मित्रांनो. आणि शेळीचं नियोजन करणं ही काय खूप मोठी गोष्ट नाही. हा थोडासा त्रास आहे फिरस्ती शेळीमध्ये. कसं फिरावं लागतं आपल्याला त्यांच्या मागे, पण खर्च कमी येतो. खर्च कमी आला की तुमचं जे नेट प्रॉफिट आहे हे वाढतं. जर आपल्या शेळीपालन जर खरोखरच यशस्वी करायचं असेल तर किमान 2 ते 3 घंटे शेळी फिरून आणणं गरजेचं आहे. गरजेचं याच्यामुळं की फक्त त्याच्यावरती काय होतं, आपलं जे समजा जे विकत चारा घेऊन समजा काय करायचं आहे, तो खर्च कमी होऊन जातो. तो खर्च कमी झाला म्हणजे आपला प्रॉफिट वाढलं. खूप असे लोक आहेत की आता ज्यांच्याकडे समजा पर्यायच नाही आहे, असे भरपूर समजा जास्त शेळी आहेत त्यांच्याकडे, 50-60. अशा लोकांना नाही जमू शकत. एक 20-25 शेळ्या जर असतील तर त्यांना जमू शकतं, तशी काय अडचण नाही. आता 20-25 जरी शेळी असेल तर तुम्हाला काही प्रॉफिट कमी होणार नाही त्याच्यातून. हळूहळू तुम्ही करू शकता, वाढवू शकता नंतर. पण जर सुरुवातीच्याच काळात जर तुम्ही बंदिस्त करायचं शेळीपालन करायचं ठरवलं तर मग ते थोडंसं काही दिवस तुम्हाला इतका त्रास होणार त्याच्यातून की तुम्हाला त्याच्यातून प्रॉफिट हे दिसू शकत नाही. तुम्हाला प्रॉफिट जर कमवायचं असेल तर थोडं फिरस्ती शेळी करणं गरजेचं आहे. आणि मी असं पण नाही म्हणत की 100% तुम्ही फिरस्ती शेळी पालन करा. ज्याला शक्य होईल त्यानं केलंच पाहिजे. आणि ज्याला शक्यच नाही आहे, मग पर्याय नसेल तर काय अडचण नाही त्याला. जर तुमच्याकडे पर्याय असून देखील जर तुम्ही समजा ते करत नसेल तर मग थोडंसं प्रॉफिटला मार बसतो. मग त्याच्यातून होतं काय, तुमचं त्याच्यात शेळी पालन तुम्ही काय म्हणायचं त्याला, आपण उत्साहाने केलं आहे. आणि त्याच्यातून जर तुम्हाला प्रॉफिट नाही दिसला की तुम्हाला त्याच्यातून तुम्ही निराश होऊ शकता. निराश झाले की मग तुम्ही काय म्हणणार, आपण शेळी पालन बंद करून टाकावं, आपल्याला प्रॉफिट होत नाही. मग त्याच्यामुळंच मित्रांनो, आपण थोडंसं विचारपूर्वक सगळ्या जे शक्य होईल ना तेवढं केलं पाहिजे. काय होतं ना, याच्यात जर फिरस्ती शेळी असेल ना तर आपल्याला खुराक जास्त लागत नाही, खुराकावरचा खर्च कमी होतो. खुराकावरचा खर्च कमी झाला म्हणजे आपल्याला प्रॉफिट येतच. तुम्ही विचार करा की असं पण काही नाही आहे की मी म्हणतोय म्हणून की तुम्हाला मी सांगतोय म्हणून पण जास्त असं हे करू नका. शक्य होत असेल तर केलं पाहिजे आपण फिरस्ती. शक्य होणार जर नसेल तर काही अडचण नाही.
आणि शेळीपालन हा व्यवसाय 100%च परवडतो. त्याच्यातून आपलं नुकसान कसल्याही प्रकारचं होत नाही. आणि तरुण पिढीने तर मला तर वाटतं की नोकरीच्या मागे पळण्यापेक्षा आता आपला छोटा मोठा कुठलाही व्यवसाय असू द्या, त्याच्यासोबत शेळीपालन करा. असं होत नाही की शेळीपालनामध्ये प्रॉफिट भेटत नाही, असं काही नाही मित्रांनो. जरी तुमच्याकडे समजा आता 20 शेळ्या झाल्यात, 20 शेळीचं उत्पन्न समजा 1.5 वर्षामध्ये 2दा येते. म्हणजे तुमच्याकडे पिल्ले तयार होतात की ते समजा आपण 2-2 पकडूया, तर 1.5 वर्षामध्ये तुमच्याकडे 80 पिल्ले तयार होऊन जातात. 80 पिल्ल्याचं नेट प्रॉफिट तुम्ही 10,000 रुपयांनी पकडून चला, किती होत आहे? 8 लाखाचं उत्पन्न निघून जाते. पाट असो बोकड असो, आज मार्केटला जर तुम्ही विकायला गेलात की ते किंमत आहेच त्यांची. नेट 1 वर्षभरात तर 10,000 रुपये कसे मिळून जातात एका करडामागे. वर्षभरा नाही, 6 महिन्यामध्ये. छोटा मोठा व्यवसाय केलाच पाहिजे आपण पण. आणि शेळीपालनासारखा तो व्यवसाय कुठलाच नाही आहे. खर्च कमी आणि प्रॉफिट जास्त आहे थोडं. त्रास आहे नाही, त्रास नाही असं काही नाही आहे. जे आपल्याला दुसऱ्याची गुलामी करायची आहे तिथे तुम्ही स्वतः मालक होऊन करा ना स्वतःच. तुम्हाला याच्यामध्ये कोणी बोलू शकतं का? नाही. त्याच्यामुळं मी तर तरुण पिढीला तसं सरळ सांगू शकतो की तुम्ही शेळीपालनाकडे लक्ष दिलं पाहिजे. चला तर मित्रांनो, इथेच थांबतो.